नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे मंगळवार 11 ऑगस्ट आणि आता वाजलेले आहेत 7. तर काल संध्याकाळी गॅस भरला नव्हता रात्री घरी येताना, तर मग आता गॅस भरायला चाललो आहे आणि आपलं 7:30 वाजता पिकअप आहे कामोठ्यावरून सायन ड्रॉप. तर आता आपण आधी CNG भरूया गाडीमध्ये आणि नंतर सायनचा म्हणजे कामोठ्यामध्ये पिकअप करण्यासाठी पुन्हा येऊया. 7:30 वाजता पिकअप करायचं. 7 वाजलेले आहेत. आता अर्धा तासात CNG भरून झालं पाहिजे, नाही तर परत कस्टमरला लेट होईल. मला लेट नाही करायचं आहे, तर जातो पटापट आणि नंतर भेटू मग आता CNG भरल्याच्या नंतर. 7:17 झालेले आहेत. CNG भरला आहे आणि आता 0चा मीटर सेट केलेला आहे, कारण खूप दिवस झालं गाडी ॲव्हरेज खूप कमी देते. तर आता म्हटलं एकदा आपण बघूया की किती किलोमीटर नक्की गाडी जाते आपली टाकी फुल केल्याच्या नंतर. कारण सर्वांनाच प्रॉब्लेम येतोय, खूप सारे कॉल्स पण येतात मित्रांचे की भाई ॲव्हरेज 10, 15, 20 किलोमीटरने कमी झालेला आहे. तर मला पण तसंच वाटतंय की ॲव्हरेज नक्कीच कमी झालेलं आहे. पण बघूया आता की गाडी टाकी फुल केल्याच्या नंतर किती किलोमीटर जाते. माझी तर खूप कमी जाते, 110, 120 किलोमीटरच जाते हे मला माहिती आहे. पण तरीसुद्धा एकदम आता प्रूफ के साथ बघूया. आणि रिझर्व लागल्यावरती पहिले 25 ते 30 किलोमीटर जायचे, आता 10 ते 15 किलोमीटरच गाडी जाते. तर खूप खतरनाक सिच्युएशन झालेली आहे. एक तर मार्केटमध्ये धंदा नाही आहे आणि काय बोलायचं आता. तर आता मी जातो आहे कामोठ्याच्या आतमध्ये पिकअप करण्यासाठी. 7:30 वाजता पिकअप आहे, सायनला ड्रॉप करायचं आहे. तर मग आता करतो पिकअप आणि मग तुम्हाला सायनला ड्रॉप केल्याच्या नंतरच भेटतो कस्टमरच्या लोकेशनवरती. आणि जी समोर जो गेट दिसतोय तिथून पिकअप करायचं आहे. पाऊस येतोय त्यामुळे कस्टमरने मला आतमध्ये बोलवलेलं आहे, तर जातो आता आतमध्ये, करतो पिकअप. तर हे आहेत माझे कस्टमर, बसतात आता गाडीमध्ये. मित्रांनो, वाजलेले आहेत 8:45 आणि मी पोचलेलो आहे आता सायनला. सरांना ड्रॉप केलेलं आहे आणि 700 रुपये कॅश कलेक्टसुद्धा केलेले आहे. आता उबर आणि रॅपिडो दोन्ही चालू केलेले आहेत, पण सगळे इथलेच बुकिंग येत आहेत. कुलाबा लोअर परेल 200-300 रुपये, आणि आता बुकिंग घेतलं तर उबरचा पास पण जाणार आणि 1-1 तास 40-40 मिनटे असं टायमिंग पण दाखवत आहे. आणि 300च्या वरची बुकिंगच येत नाही. एअरपोर्ट वगैरे आली तर ती पण 350च्या आसपास येते, पण ती ॲक्सेप्ट होत नाही आहे. आणि BKC पण 200-250 रुपये सायनवरून दाखवत आहे. मग लांबची बुकिंगची वाट बघतोय, भेटली तर ठीक आहे, नाही तर मग आता काय करणार, बघू काय भेटते. मित्रांनो, सायनमधून आता बुकिंग लागलेली आहे. 10 मिनटं झालं वाट बघितली ड्रॉप करून. आता टर्मिनल 2च्या इथे जे JW मॅरियट हॉटेल आहे तिथली बुकिंग लागलेली आहे. रॅपिडोवरतीच लागलेली आहे. 400 रुपये काहीतरी दाखवत आहे. तर 2 मिनटावरतीच पिकअप आहे. तर जातो आता, करतो पिकअप आणि फटाफट ड्रॉप करून अजून पुढची बुकिंग घेऊया. JW मॅरियटमध्ये ड्रॉप झालेला आहे. 1 तास लागला जवळपास आणि 417 रुपये भेटलेले आहेत. आणि खूप भयंकर पाऊस सुरू झालेला आहे. पण बघू आता बुकिंग येत आहेत का या पावसामध्ये. उबर पण चालू केलेलं आहे आणि सर्ज तर काय दिसत नाही आहे, पण तरीसुद्धा आपण बघूया की बुकिंग भेटत आहेत का. उबरमध्ये तर काय रेड वगैरे काय दिसत नाही आहे. वेस्ट साईडला दिसतंय, विलेपार्ले वेस्ट, अंधेरी वेस्ट. तर बघूया आपण. पाऊस सुरू झालेला आहे, पुढचं काहीच दिसत नाही आहे. पण बुकिंगसुद्धा कुठे गायब झालेले आहेत काय माहिती नाही. 10 मिनटं झाले मला. आता T2 वरून मी जातो विलेपार्ले वेस्टला. बघू तिकडे बुकिंग लागले तर ठीक आहे, नाहीतर मग काहीतरी नाश्ता वगैरे करू
मित्रांनो, विलेपार्ले वेस्टला आलो होतो. तर आता इथून ऐरोलीची बुकिंग लागलेली आहे. 682 रुपये दाखवलेले आहेत. तर बघूया, पिकअप करायला जाऊया आणि बघूया ड्रॉप करायला किती वेळ लागतोय. 1 तास 20 मिनटं दाखवलं होतं, तर जास्तच वेळ लागू शकतो. बघूया टाईम आणि पैसे वाढत आहेत का ते. तर करूया आधी पिकअप, नंतर मित्रांनो, वाजलेले आहेत 12:15 आणि ऐरोलीमध्ये माझा ड्रॉप झालेला आहे. 1 तास 20 मिनटं दाखवले होते, पण 1.5 तास लागलेला आहे आणि पैसे तेवढेच भेटलेत, 682 रुपये बरोबर. आणि आता पोचलेलो आहे मी माइंडस्पेस कंपनीमध्ये. हे समोर आहे माइंडस्पेस कंपनी, इथेच ड्रॉप केलेला आहे. आता आपण इथून पडूया बाहेर. तर मग इथून बाहेर जाण्यासाठी इथून घ्यावं लागतं U-टर्न. आणि आता जरा डब्बा वगैरे खाऊया आणि त्याच्यानंतर ना मग आपण बुकिंग बघूया. तसं बुकिंग चालूच ठेवणार आहे, उबर आणि रॅपिडो. तर बघूया आता. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 2:45. अजून मी ऐरोलीमध्येच आहे, काहीच बुकिंग नाही वाजत आहेत. 2 बुकिंग आल्या होत्या, त्यातली एक ॲक्सेप्ट नाही झाली आणि एक मी स्वतःहूनच उचलली नाही. आता 2:45 होत आलेले आहेत. डबा खाऊन झाला, झोप झाली 1.5 तासाची. बुकिंग काय आलेलं आहे, 2च बुकिंग आल्यात, रॅपिडो आणि उबरमध्ये मिळून. तर बघू, आता जाऊया ठाण्याच्या साईडला. तिकडून भेटली बुकिंग तर मग आपण परत एकदा मुंबईत जाऊ आणि मग परत नवी मुंबईत येऊ. तो बुकिंग वाजत नव्हती म्हणून म्हटलं ठाण्याला जाऊया. तर मी ठाण्यामध्ये आलो आणि ठाण्यात आल्याला मला अंधेरी वेस्टची बुकिंग लागलेली आहे. पैसे एकदम कमी, 400 रुपये आहेत. पण जाऊया, मुंबईमध्ये तरी जाऊन पोहोचेल. मग तिथं CNG भरून मग तोपर्यंत पीक टाईम पण चालू होईल 5 वाजताचा. तर मग आता आलेलो आहे कस्टमरच्या लोकेशनवरतीच. तर बघू किती वेळ येत आहेत. एकदम कंजेस्टेड एरियामध्ये आलेलो आहे. तरी बघूया, पटकन पिकअप करून अंधेरी वेस्टला ड्रॉप करायचं आहे. लगेच CNG पण भरायचं आहे. तर बघूया, आता बरोबर 3:10 झालेली आहेत. तर बघू कस्टमर कधी येत आहेत. अंधेरी वेस्टला ड्रॉप झालेला आहे. 1 तास 40 मिनटं लागले. 1 तास 20 मिनटं दाखवले होते, 20 मिनटं एक्स्ट्रा लागली. आणि पैसे उबरने काय वाढवून नाही दिले, 431 रुपये भेटलेत मला. तर आता CNG लागलेला आहे रिझर्ववरती, तर CNG भरायला जातो आणि मग पुढे बघतो काय होतं. मित्रांनो, 1 तास लागला मला CNG पंपवरती नंबर यायला. खूप मोठी लाईन होती, काय माहिती इथे आजूबाजूचे CNG पंप बंद होते बहुतेक. तरी मी जिथे गेलो होतो तिथे खूप लाईन होती. मग आता 50 मिनटात 1 तास झालाच असेल. तर आता भरतो CNG आणि उबर चालू करतो. मित्रांनो, 570 रुपयाचा गॅस बसलेला आहे गाडीमध्ये. आणि आता आम्हाला 13, 14 आणि 15 अशा 3 दिवसांचा मोठा इव्हेंट आलेला आहे. 35 गाड्या अरेंज करायच्या आहेत. तर आता जरा शीट आलेली आहे, तर जरा शीट बघतो आणि मग पुढे उबर चालू करतो. जरा खूप एक्साइटमेंट आहे, कारण मोठा इव्हेंट आहे, खूप चांगलं काम होईल. 35 गाड्या अरेंज करायच्या, जरा शीट बघतो आणि मग पुढे उबर चालू करतो. मित्रांनो, इव्हेंटसाठी 4-5 गाड्या केल्या आणि आता आपल्याला अंधेरी वेस्ट इरल्यावरून बुकिंग आलेली आहे माझी वाड्याची. आणि खूप चांगली बुकिंग आहे. 900 रुपये दाखवत आहे, पण टाईम आपला 2.5 तास दाखवतोय, तो 3 तास होणार आहे, कन्फर्म आहे. फक्त आता पिकअपला मला 12 मिनटं दाखवतात. कस्टमरने कॅन्सल नाही केलं पाहिजे, कॅन्सल केलं तर मग वाट लागली. तर पटापट जाऊया. कस्टमरला कॉल करतोय पण कॉल उचलत नाही आहे. आणि पटकन पिकअप केल्याच्या नंतर ना मग बघू, चालू गाडीमध्ये दुसऱ्या गाड्या अरेंज करता येतात का इव्हेंटसाठी. मुश्किल आहे, पण बघू पटापटा. मित्रांनो, 9:15 झालेले आहेत आणि अंधेरी वेस्टवरून माझा ठाण्याचा माजीवाड्याचा ड्रॉप झालेला आहे. 2 तास 53 मिनटं झाले आहेत आणि पैसे मला तेवढेच भेटले, 916 रुपये. जेवढे दाखवले होते 2 तास 12 मिनटाला, तेवढेच पैसे 2 तास 53 मिनटाला भेटलेले आहेत. 1 रुपयेसुद्धा उबरने वाढवून दिलेला नाही आहे. आणि 2-3 दिवस मी रॅपिडोमध्ये पीक टायमाला मारत होतो बुकिंग, तर रॅपिडो 50-60 रुपये वाढवून द्यायचं. भले अर्धा तास एक्स्ट्रा झाला असेल, 20 मिनटं एक्स्ट्रा झाला असेल, तर 40 ते 50 रुपये वाढवून द्यायचंच होतं. पण आता उबर नाही देते वाढवून. तर आता बघूया. तर आता थोडा वेळ ब्रेक घेतोय मी. जरा 2-4 गाड्या अरेंज करायच्या आहेत परवाच्या इव्हेंटसाठी.
आणि नंतर मग पनवेल साईडची बुकिंग घेईन मी. डायरेक्ट ऐरोलीला आलेलो आहे. 9:50 झालेले आहेत आणि जसं ऐरोलीच्या जवळ आलो तसं मला आपल्या ऐरोली माइंड स्पेसवरून बुकिंग लागलेली आहे पनवेलची, खांदा कॉलनीची. तर मग आता मी चाललो आहे पिकअप करण्यासाठी आणि कस्टमरचं नावसुद्धा अक्षयच आहे. तर आता करतो त्यांना जाऊन पिकअप आणि मग ड्रॉप झाल्यावर तुम्हाला अपडेट करतो. मैं आपको सिंपल बात बोलता है, आपका ड्रीम एक ही रखो कि मुझे मित्रांनो, वाजलेले आहेत 11:20 आणि ऐरोलीवरून पनवेलचा ड्रॉप झालेला आहे. खांदा कॉलनीच्या इथे ड्रॉप होता. 1 तास 10 मिनटं लागलेले आहेत आणि 560 रुपये असे काहीतरी भेटलेले आहेत मला. तर आता CNG जवळपास संपत आलेला आहे, कारण अंधेरीवरून ठाण्याला येण्यासाठी 3 तास लागले. पूर्ण ट्रॅफिक होतं, क्लच ब्रेक करत फुल CNGची वाट लागलेली आहे. तर आता ठीक आहे, आता CNG नाही भरत, कारण 11 वाजून गेलेले आहेत. खूप वेळ झालेला आहे. आता घरी जातो आणि झोपतो जरा शांत जेवून. तर आजची जी अर्निंग आहे ती ही आहे. सकाळी कामोठ्यावरून सायनला ड्रॉप केला, त्याचे 700 रुपये भेटले आणि नंतर सायनवरून टिटूच्या इथे JW मॅरियटला ड्रॉप केला, त्याचे भेटले 417 रुपये. त्याच्यानंतर विलेपार्ले वेस्टवरून ऐरोलीचे भेटले 682 रुपये. त्याच्यानंतर ठाण्यावरून अंधेरी वेस्टचे भेटले 431 रुपये. मग अंधेरी वेस्टवरून माझीवाडा ठाण्याचे भेटले 916 रुपये आणि त्याच्यानंतर ऐरोलीवरून पनवेलचे भेटले 562 रुपये. तर अंधेरीमध्ये एकदा CNG भरला होता 570 रुपयाचा. आता CNG नाही भरणार आहे, डायरेक्ट जातो आहे घरी. तर आता इथपर्यंत व्हिडिओ जर बघितलाच आहात तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आता उद्या. चला, बाय, गुड नाईट.